अक्षय तृतीयेच्या निमित्तानं 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा मानला जातो। त्या निमित्तानं आई तुळजाभवानीला सकाळी मंदिर उघडल्यापासून जे दैनंदिन जी पूजा असतात ते सगळे चरणतीर्थ म्हणा, अभिषेकाची पूजा म्हणा आणि त्याच्यानंतर अभिषेक संपल्यानंतर जे देवीला आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले दागिने आहेत ते दागिने वगैरे महावस्त्र वगैरे घालून अशी पूजा मांडली जाते। खास करून आवर्जून म्हणजे आज आंब्याची आरास वगैरे मांडली जाते अक्षय तृतीयेच्या निमित्तानं। आणि हे सगळे जे पूर्णावरणाचं नैवेद्य करून सगळ्या देवीला सगळ्या दुपारती वगैरे केली जाते। काय महत्व आहे? अक्षय तृतीयेचं महत्व जे आहे ते 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो असं आपल्याला। जसं आपण त्याचं पाडव्याला वगैरे जे असं मुहूर्त म्हणतो त्यापैकी एक असं जे चांगले मुहूर्त आहेत ते त्यातले 3.5 पैकी एक मुहूर्त असं मानलं जातं।